मेहता का उल्टा चष्मा. अजून किती वेळ? आता माझ्याच्याने कंट्रोल होत नाहीये. खरंच कधी येतंय आणि आपण कधी तुटून पडतो असं झालंय. हा आला आला इथे बाजूला सरको. हे घे. मस्तच मस्त मस्तच आहे. काय सुगंध आहे. आज तर मजाच येणार आहे. मी तर विचारात पडलोय की मी काय खाऊ आणि काय नको. हे नको म्हणजे काय? नाही काय नको म्हणजे मी कन्फ्युज झालोय की सुरुवात कुठून करू. ओय यारो, सगळंच खाऊन टाकूया. आता राहवत नाहीये. बेले सडी. मला पण आता राहवत नाही अजिबात. हे समोसे, कचोरी, दहीवडे, पुरी भाजी, काय सुगंध दरवळतो यामधनं. आता माझ्याच्याने कंट्रोल होत नाहीये. आक्रमण. घे, 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 घे. स्वर्गाचा साक्षात्कार. एवढं स्वादिष्ट आहे, एवढं स्वादिष्ट आहे मित्रांनो. मला तर वाटतंय परत जाताना तुम्हाला चालतच जावं लागणार आहे. का ते? चालत का म्हणून? बाई, ही पुरी भाजी एवढी टेस्टी आहे की मी माझी बोट चाटता चाटता चावून खाल्ली तर गाडी कोण चालवणार? ओय यारो, आजवर मी माझ्या रोशन डार्लिंगला सोडून कोणावरही प्रेम नाही केलं, पण ही पुरी भाजी, होय होय होय, हिने तर माझं हार्टच चोरून घेतलंय. अरे यार, दही वड्यांची तर काय बात आहे, काय बात आहे. एकदम खरं आहे अय्यर भाऊ. मी कधीपासून हेच खातोय. एकदम जबरदस्त दही वडे बनवले. हे इथे बनवलेलेच नाहीये. मला तर वाटतंय की कोणीतरी सायंटिफिक प्रोसेसनी एका मोठ्या भांड्यात जगातली सगळी टेस्ट टाकून त्याला राईट टेम्परेचरला कंडेंट करून या दही वड्यात टाकले. वा 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 वा. बिलकुल बिलकुल. आणि ही जिलेबी, जिलेबी नाहीये. पण दिसते तर जिलेबी सारखीच आहे. नाही, ती दिसते जिलेबीच, पण हिचा जो स्वाद आहे, इतका आल्हादक आहे की काय सांगू. मी अनेक ठिकाणची जिलेबी खाल्ली आहे, पण अशी जिलेबी आजवर नाही खाल्ली. हो, ऐकलं का मेहता साहेब काय म्हणतायत ते? कमाल स्वाद आहे. या क्षणी जर कुठली मुलगी मला येऊन जर म्हणाली ना की पोपटलालजी माझ्याशी लग्न करून टाका ना, तर तिला मी स्पष्ट म्हणेन, बाई लग्नानंतर पहिली जिलेबी. बघा बघा बघा. ओहो, असली जिलेबी एकदम जबरदस्त. पप्पू, तुझ्यासाठी ही सामान्य जिलेबी लग्नापेक्षा मोठी झाली. मग बघ ना. अरे सोडी, ही सामान्य जिलेबी नाही, खास जिलेबी आहे. नाही जिलेबी तर टेस्टी आहेच, पण दोस्त हो, हे छोले भटुरे खाऊन तर बघा. आयुष्यात आजपर्यंत असले टेस्टी छोले भटुरे मी नाही खाल्ले. हे खाल्ल्यावर असं वाटतंय जसं
जसे माझे सगळे विद्यार्थी फायनल परीक्षेत पहिलेच आलेत. ऐका ऐका मेहता साहेब, तुम्ही ऐका. मित्रांनो, तुम्ही ना मला इथेच सोडून द्या, कारण जोवर मी सगळे आयटमचे 5-5 प्लेट नाही खाणार ना, तोवर इथून हलणारच नाहीये मी. हे बघा ओय नाही हत्ती भाई, जायची गोष्ट कशाला करताय? आता तर आम्ही पण तुम्हाला कंपनी देणार ना. काय चवच अशी आली आहे तोंडाला. बिलकुल बिलकुल. मित्रांनो, मला अचानक आठवलंय, मला एक महत्वाचा फोन करायचा आहे. अरे अरे कुठे चाललात? अहो बसा बसा. अहो अजून तुम्ही कचोरी बद्दल ऐकलेलंच नाहीये. तुमच्यातला कोणी जरी कचोरी नाही खाल्ली आहे ना, तर असं समजा आयुष्यात काही खाल्लेलंच नाहीये. आज जर कोणी या कचोरीच्या बदल्यात माझी अर्धी मिळकत मागितली ना, तर मी ती द्यायला तयार आहे. काय स्वाद आहे मेहता साहेब, काय स्वाद आहे. हं? अरे काय एवढं कौतुक चाललंय जेठालाल? अरे नॉर्मल कचोरी सारखी कचोरी आहे, तशी दिसते. नाही दिसते ही नॉर्मल कचोरी सारखीच, पण तोंडात ठेवल्यावर हा जो स्वादाचा स्फोट होतोय ना मेहता साहेब, असा स्फोट होतोय की अरे शब्द नाहीयेत माझ्याकडे वर्णन करायला. तुम्ही खात नाहीयेत ना मेहता साहेब. अशा स्फोटाचा अनुभव करायचा असेल तर खायला पाहिजे ना. ओ यारो, या समोशांची तर काय महती सांगू. ओय ह्याला बनवणारा सरळ स्वर्गातच जाणार आहे. एवढं पुण्य मिळणार आहे त्याला. आ हा 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 हा. मित्रांनो, मी काय म्हणतोय, जर या खाण्याबद्दल काही बोलत राहिलो ना, तर नुसतं बोलतच राहू, आणि खायला गेलो तर खातच राहू. त्यामुळे आपण फक्त खाण्यावरच कॉन्सन्ट्रेट करूया. हा? प्लीज प्लीज प्लीज. खाणं झाल्यावर एवढी मजा येते की मित्रांशी शेअर केल्याशिवाय राहवतच नाहीये. तेच ते तर जो खातो त्यालाच कळतं भाऊ. मित्रांनो, मला जरा अर्जंट फोनवर बोलायचंय, त्यामुळे थोडं मी फोन करून येतो प्लीज. अहो बसा हो. अरे फोनवरच बोलायचं आहे तर मोबाईल फोन आहे ना. मोबाईल फोन आहे ना. बरोबर बसा आरामात. करा. नाही हो, म्हणजे करणं तर मोबाईलवर नाही, पण थोडं प्रायव्हेट बोलायचं होतं. हो बोला. आता मित्रांपासून काय लपवायचं? नाही ते ठीक आहे, पण ते मेहता साहेब, जर खायचंच मन होत असेल तर साफ सांगून टाका ना. हा माहितच साहेब. नाही. हे काय बोलताय तुम्ही डॉक्टर हाती? मला फोनच करायचा आहे. मेहता साहेब, हा समोसा तुमच्या सगळ्यात फेवरेट आहे बरोबर. तर जर तुमचं खरंच खाण्याचं मन नाहीये, तर या समोस्याच्या वर तुमचा हात ठेवून शपथ घ्या की तुमचं काहीच खाण्याचं मन नाही. अरे पण ह्याच्यात शपथ काय घ्यायची जेठालाल? मी सांगितलं ना, नाही खायचंय म्हणजे नाही खायचंय. हा तर शपथ घ्या ना, त्यात काय. नाही खायचंय ना तुम्हाला, मग शपथ घ्या. ठीक आहे, तर शपथ घेतो ना मी. त्यात काय झालं? शपथच घ्यायची आहे ना. शपथ घेतो ना मी. हे घ्या. हो, शपथ घ्यायची आहे ना. मी समोस्याची शपथ घेऊन सांगतोय की मला समोसा खाण्याची इच्छा नाहीये. मला समोसा खाण्याची इच्छा नाहीये. मला समोसा खाण्याची इच्छा नाहीये. नाहीये इच्छा. इच्छा नाहीये. नाही. इच्छा आहे समोसा खाण्याची. मेहता साहेब, हे तर तुम्ही खूपच चांगलं केलं. म्हणजे खाणं सुरू केलं ते. देवाने एकच तर आयुष्य दिलंय, त्यामुळे आयुष्यात आनंद घेतला पाहिजे. आनंद घ्या. खरी गोष्ट आहे. बिलकुल बिलकुल मेहता साहेब, कधी मन दमन करायचंच नाही. मन दमन म्हणजे म्हणजे मनाला कधी मारायचं नाही. काय म्हणजे जर मन अस्वस्थ राहिलं ना, तर त्याचा परिणाम शरीरावर होतो. बरोबर आहे. मग शरीर पण अस्वस्थ होतं, है ना. बरोबर आहे ना हातीबाई? हातीबाई, हा बरोबर. पण जेठा भाऊ, जर तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक रिक्वेस्ट करू का? अरे काय, बोला बोला. हे बघा, तुम्ही मला ना प्रश्न नका विचारू हो.
मी नाश्ता करतोय ना. मी तुम्हा लोकांबरोबरच आहे. ऐकतोय हो मी. ठीक आहे सॉरी खा खा. मित्रांनो, तुमचे जेवढे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत. जर तुम्ही लोकांनी मला लालूच नसती दिली ना, या अलौकिक स्वादाची मी अनुभूतीच करू शकलो नसतो. आहा, अनुपम, अद्वितीय, अविस्मरणीय, अवर्णनीय. अरे रे रे, विचारूच नका. अहो मेहता साहेब, ही संस्कृतीची डिक्शनरी बंद करा आणि खा. मला तर वाटलं होतं की तुम्ही लोक असंच मला लालूच देताय की कचोरी अशी आहे, जिलेबी तशी आहे, काय काय. पण खरोखर इतकं फक्कड आहे. जेठालाल, तू खरं बोलत होता. याचं कौतुक करायला शब्दच नाहीत माझ्याकडे. कमाल आहे बाबा, कमाल आहे. वा 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 वा. पण अंजलीला कळता कामा नाहीये. नाही त्यांना काही करणार नाही. खा बिंदास. अरे डॉक्टर हाथी, केमून आछो? अरे किती दिवसांनी भेटलात. अरे रॉय बाबू, कसे आहात तुम्ही? अरे मी एकदम भालो आचे. आणि गोली भाभीजी सगळे कसे आहेत? मस्त. तुम्ही सांगा, तुमच्या घरी सगळे कसे आहेत? आमच्या घरीही सगळं ठीक आहे. हो, म्हणजे एकदम फिट आणि फाईन. हे सगळे माझ्या गोकुळधामचे मित्र आहेत. अहो या ना, तुम्ही पण आमच्या बरोबर नाश्ता करायला बसा. या. अरे ना 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 ना, माझी बायको ना गाडीत बसलीये. मी तर फक्त मिठाई न्यायला आलो होतो. अच्छा. डॉक्टर हाथी, आज वर्षाचा पहिला दिवस आहे आणि तुमच्यासारखा मित्र भेटलाय. अहो, लक्षात राहण्यासारखा दिवस झालाय. आणि ह्या आनंदात एक सेल्फी तर झालीच पाहिजे. की बोलछो? अजूनही तुमची सेल्फी काढायची सवय गेली नाही तर. गुड मेमोरीज शुड ऑलवेज बी कॅप्चर्ड, राईट? खरी गोष्ट आहे. चला चला, फोटो काढूया. चला मग पुन्हा भेटूया. लवकरच भेटूया. ओके, बाय बाय. काळजी घ्या. ओय खा दोस्तो, खा, पोट भर खा. आणि मेहता साहेब, तुम्ही तर भरपूर खा. कुणी बघायला येणार नाहीये. हो हो, अगदी. एक काम करूया ना, सगळ्या आयटमची एक एक प्लेट अजून मागू. मागवा. आणि एका दोन एक्स्ट्रा आयटम पण मागूया ना. आता कसं बोललात? हो बघा, आता थोड्या वेळ पूर्वी संकल्प करून बसले होते आणि आता बघा अजून एक प्लेट पाहिजे. अरे यार भिडे, चोरी 1 रुपयाची का 1 लाखाची? चोरी तर चोरी असते. शिक्षा तर तीच मिळणार आहे. मग जर गुन्हा केलाच आहे तर एकदा केलाय काय, दोनदा केलाय काय, परत केलाय काय फरक पडतो? खाऊन घ्या. खरी गोष्ट आहे. अजून काहीतरी आपण मागूया. वेटर, 1 मिनिट जरा इकडे या. हे काय बघताय तुम्ही? काय बघताय कधीच? माझे जे मित्र आहेत ना, हा? डॉक्टर हाथी, अच्छा, ते आपल्या गोकुळधामच्या मित्रांसोबत नाश्ता करायला आले होते आणि मी त्या लोकांसोबत सेल्फी घेतली. ए मला पण दाखवा. हे जे मागे बसून खातायत ना, हे आहेत तारक मेहता. खूप छान लेखक. अच्छा, खूप छान लिहितात ते. तू ओळखतेस यांना? मी त्यांना तर तेवढी नाही चांगली ओळखत, पण त्यांची बायको आहे ना अंजली, त्यांना मी खूप चांगल्या प्रकारे ओळखते. अच्छा. आमच्या हँडेड क्राफ्ट क्लबच्या मेंबर आहेत त्या. ओ, बेस्ट आउट ऑफ वेस्ट खूप मस्त बनवतात त्या. आज तर त्यांना एक सरप्राईज मिळणार आहे. मी ना हा फोटोग्राम वर अपलोड करणार आहे. प्लीज मला फॉरवर्ड करा ना. हाँ, दीच्छी बाबा दीच्छी. ए तो शांती खूप रखो. मजा येईल आज. मित्रांनो, मजा आली म्हणजे खूपच मजा आली आहे आज. पोट भरलं पण मन नाही भरलं. पण हाती भाई, आता हे खाणं बंद करायला हवं, नाही तर पोटाचं औषध घ्यायला परत तुमच्याकडे यावं लागेल. आता भरपूर खाऊन झालंय. मी तर इतकं खाल्लंय की मला नाही वाटत की मी पूर्ण दिवस काही खाऊ शकेन म्हणून. भाऊ सोडी, तू मला उचलून जीप पर्यंत पोहोचवशील का? मला पण भाऊ, मला पण. मला पण सोडे. अरे मी तर सगळ्यांना उचलून घेईन, पण मला कोण उचलणार? एक क्रेनच मागूया ना, मग सगळ्यांना उचलून पोहोचवून टाकेल. ए वेटर, अरे बिल दे रे बाबा. ओ जेठाप्रा, ओय बिल तर मीच देणार. नाही सोडी, चुकीचं बोलतोय. बिल तर मीच देणार. माझ्या परम मित्रासाठी ही सरप्राईज माझ्याकडनं होती ना. बिल तर मीच देणार. अरे मित्रा, थँक्यू जेठालाल. क्या बात आहे. थँक्यू, तू माझा खरंच खास मित्र आहेस. क्या बात आहे.
हा गोली बाळा बोल की. बस का पप्पा, एकटे 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 काय? खोटं नका बोलू पप्पा. मला माहितीये तुम्ही सगळे एकटे एकटे समोसे, कचोरी, जिलेबी, छोले भटुरे हे सगळं खात आहे ना. मी सगळ्यांना सांगेन पप्पा. अरे नाही नाही बाळा, कोणाला सांगू नकोस ना तू. मी तुझ्यासाठी ना गरमागरम कचोरी घेऊन येतो. हा, पण तुला कसं समजलं की आम्ही सगळे इकडे नाश्ता करायला आलोय? मला सगळं समजतं पप्पा. बाळा सांग की मला कसं काय समजलं तुला? त्या प्रतिमा आंटी आहेत ना, रॉय अंकलच्या वाईफ, त्यांनी फोटोग्राम ऍप वर तुमचा आणि रॉय अंकलचा सेल्फी अपलोड केलाय. त्यात मागे सगळे जेठा अंकल, पोपट अंकल, अय्यर अंकल, सोडी अंकल सगळे दिसत आहेत. आणि मेहता अंकलचा तर काय फोटो आलाय. एक फोटोत समोसे, एक फोटोत कचोरी आहे. ओ माय गॉड, काय काय खात आहेत ते. अच्छा बाळा, त्याचं काय ना की आज नव्या वर्षाचा पहिला दिवस आहे ना, तर ठरलं की स्वादिष्ट सुरुवात करूया. असं नाही चालणार पप्पा, मला पण ट्रीट द्यावी लागेल. हो हो बाळा, मी तुला ट्रीट देणार. तू जेव्हा सांगशील ना तेव्हा तुला ट्रीट देणार. ठीक आहे? ओके ठीक आहे पप्पा, बाय, एन्जॉय. डॉक्टर हाती, गोलीला कसं कळलं आपण इकडे नाश्ता करायला आलोय? ती प्रतिमा रॉय आहे ना, तिने माझा आणि रॉय बाबूंचा जो सेल्फी काढला होता ना तो इंटरनेटवर टाकलाय. आणि नेमका तोच फोटो गोलीने बघितलाय ना, त्याच्यात तुम्ही सगळे नाश्ता करताना दिसताय. काय? डॉक्टर हाती, कुठे कुठे फोटो अपलोड केलाय? तुम्ही कशाला टेन्शन घेताय मेहता साहेब? गोलीने फोटो बघितलाय, अंजली वहिनींनी थोडंच पाहिलंय. मला कळत नाहीये, मी गंमत नाही करत आहे, मी खूप सिरियस आहे. फोटो कुठे अपलोड केलाय? ते फोटो लावायचं ना मोबाईल मध्ये एक ऍप्लिकेशन आहे. कुठलं ऍप्लिकेशन? नाव ते अरे एवढं काय टेन्शन घेता तुम्ही मेहता साहेब? अरे पोपटला थोडं तोंड बंद ठेवशील का? आणि तुम्ही सांगा कुठे अपलोड केलाय? ते गोल्याने काहीतरी नाव सांगितलं होतं पण आठवत नाहीये मला. मग आठवून सांगा ना. काही किलोग्राम सारखं वगैरे होतं. किलोग्राम? फोटोग्राम तर नाही? हा फोटोग्राम. आता वाट लागणार, आता वाट लागणार, आता वाट लागणार. काय झालं काय मेहता साहेब? अरे यार काय सांगू, अंजली पण हाच ऍप वापरते. नवीन नवीन छंद लागलाय तिला आणि ती फोटोग्रामवर फोटो टाकत बसते आणि दिवसभर बघत बसते. अरे बापरे, काय करू? कोणाच्या फोन मध्ये तो ऍप आहे का की कळेल की कुठला फोटो अपलोड झालाय? माझ्याकडे ते ऍप आहे, मी बघतो. एक मिनिट, मी बघतो. पूर्ण नाव काय? तारक मेहता. नाही, तुमचं नाही, ते मिसिस रॉयचं पूर्ण नाव काय? प्रतिमा रॉय. प्रतिमा रॉय. फोटो तर लागलाय. दाखव, दाखव. घटस्फोट झाला, घटस्फोट माझा. मेलो मी. अंजलीने जर फोटो बघितले ना तर हृदय तुटेल तिचं, सोडून जाईल मला. बर्बाद झालो मी. शांत शांत व्हा ना मेहता साहेब. तुझं लग्न नाही झालं ना म्हणून तुला कळत नाही की लग्न धोक्यात आलं की काय होतं. तू शांत बस. अरे मेहता साहेब, तुम्ही टेन्शन नका घेऊ. फोटोग्राम ऍप वर अंजली वहिनी आणि मिसेस रॉय फ्रेंड्स असल्या तरच एक दुसऱ्याचे फोटो बघू शकतात. आणि ह्याचा पत्ता कसा लागेल? मी आत्ताच मिसेस रॉयची फ्रेंड लिस्ट चेक करतो. प्लीज प्लीज प्लीज. मेहता साहेब, सॉरी टू से, पण अंजली वहिनी आणि मिसेस रॉय तर या ऍप वर फ्रेंड आहेत. संपलं सगळं. सॉरी काय करताय तुम्ही? काय करतोय म्हणजे काय? हे सगळं तुम्हा लोकांमुळे झालंय. काय गरज होती मला इकडे आणण्याची? काय गरज होती? मी तर नाहीच म्हणत होतो ना, मला नाही खायचंय, पण नाही. कौतुक करत होते. कचोरी अशी, जलेबी तशी, तोंडात स्वादाचा विस्फोट होणार. आणि काय विचारलं तुम्ही लोकांनी? मला काय काय आवडतं? सलाड आवडतं का समोसा आवडतो? भिंडी आवडते का भटुरे आवडतात? अरे यार, एवढा आग्रह का केला? आणि जेठालाल, कुणी समोस्याची शपथ घ्यायला लावतं का? हद्द झाली यार. कुणी समोसाची शपथ घेतं का की ते खाणार की नाही? मी प्रयत्न करत होतो की यातनं वाचेन, तर तू समोसा शिवत होता, हाताला लावत होता.
आणि डॉक्टर हाती तुम्हाला काय गरज होती असा फोटो काढायची ज्यात मागे मी दिसेन आणि तेही खाताना? सॉरी, तुम्हाला दिसत नव्हतं का की मी फोटो दिसतोय की नाही दिसत आहे? सॉरी मेहता साहेब, पण मला कुठे ना माहित होतं की ते रॉय बाबूंची बायको तो फोटो फोटोग्रामवर टाकेल. आणि मला तर कधी स्वप्नात पण वाटलं नव्हतं की अंजली वहिनी आणि मिसेस रॉय एकमेकांना ओळखत पण असतील. हो, यात हाती भाऊंची काहीच चूक नाहीये मेहता साहेब. अरे घोड चूक तर माझी आहे की मी तुम्हा लोकांबरोबर इकडे आलो. का आलो मी यायलाच नको होतं. मेहता साहेब शांत व्हा, शांत व्हा. मेहता साहेब, तुम्ही एवढे अस्वस्थ का होताय? माझ्याकडे एक मार्ग आहे ना. काय मार्ग आहे? कुठलाच मार्ग नाही. आता घटस्फोट झाला माझा, मोडलं अंजलीचं मन. अरे एक मिनिट ऐकून तर घ्या मेहता साहेब. मी आत्ताच्या आत्ता मिसेस रॉयना फोन करून सांगतो की तो फोटो डिलीट करून टाका. हा बघा, आहे ना रस्ता. होऊ शकतं असं? अरे 1 मिनिटाचं काम आहे. डॉक्टर हाती त्या प्रतिमा रॉयला फोन लावा. ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या स्विच ऑफ आहे. बंद लागतोय फोन. मिस्टर रॉयना फोन करतो. मी ज्या नंबरशी संपर्क करू डॉक्टर हाती काय झालं? स्विच ऑफ आहे. त्यांचा फोन सुद्धा स्विच ऑफ लागतोय. अरे स्विच ऑफ तर मी झालोय. आता होणारच आहे मी स्विच ऑफ. आता राहिलंय काय? सगळं संपलं. तुमच्या बरोबर मी कशाला आलो? मला यायलाच नको होतं. नाही, चूक तर माझीच आहे. तुम्हा लोकांची काहीच चूक नाहीये. मी स्वतः कुऱ्हाड घेऊन माझ्या पायावर मारली. अंजली हा फोटो बघेल आणि खेळ संपला. मेहता साहेब, हे बघा, तुम्ही असं निराश होऊ नका. काहीतरी मार्ग निघेल ना, विचार करूया ना. अरे काय मार्ग आहे आता? कुठलाच मार्ग नाहीये. त्या लोकांचे फोन ऑफ आहेत. आता काय करणार तुम्ही? इंटरनेटमध्ये घुसून फोटो हटवणार का? मेहता साहेब, फोटो नाही हटवू शकत पण अंजली वहिनीचा फोन तर हटवू शकतो ना. म्हणजे काय? बोलीला तुमच्या घरी पाठवूया आणि त्याला सांगूया काही करून अंजली वहिनींचा फोन गायब करून टाक. ना राहील फोन, ना दिसेल फोटो. अरे पण गोलीचा काहीच भरोसा नाहीये. तो खायला प्यायला बसला तर सगळं विसरून जाईल. सोबत कोणी जबाबदार माणूस पाहिजे. टप्पू. हो, टप्पू खोडकर आहे. तो तर असं करू शकतो. नाही म्हणजे तो नीट करेल. जेठालाल, टप्पूला फोन कर. मी करतो. हा फोन करा. 1 मिनिट. हा बोला पप्पा. हा बेटा टप्पू, तू क्रिकेट खेळून परत आलास? होय पप्पा, मी तर कधी चालू आहे. आता मी गोलीच्या घरी होतो. आणि पप्पा, आजोबा यंग गोल्ड ग्रुपच्या मित्रांना भेटायला गेले आहेत. अच्छा, छान. अच्छा ऐक बेटा, तुझ्या डोक्यावर खूप मोठी जबाबदारी टाकतोय मी. तू पार पाडू शकशील ना बेटा? हो, बोला ना पप्पा. बेटा, तुला आज मेहता साहेबांना वाचवायचंय. काय? मेहता अंकलला वाचवायचं? पप्पा, हे काय बोलताय हे तुम्ही? बघ बेटा, खूप मोठी टेन्शन वाली घटना घडलेली आहे. काय शिरोपाच्या गप्पा मारत बसलाय? मला दे ना यार. हॅलो टप्पू, मी तारक मेहता बोलतोय. हो, बोला ना पप्पा, काय म्हणत होते? अगदी खरं बोलताय तुझे पप्पा. बेटा, खूप मोठं संकट आलंय. आता तूच वाचू शकतोस. मी जे सांगतोय ते नीट आहे. पण मेहता अंकल, हे तुम्ही चुकीचं केलं. हा, अरे झाली माझी चूक टप्पू, झाली चूक, जाणीव पण झाली. आणि मी बेटा त्याचं प्रायश्चित पण करेन. बस एकदा मला वाचव. मी सगळ्या टप्पू सेनेला 365 दिवस इथंच खायला घालीन, नाश्त्याला आणीन. पैसे मी देईन. अरे यार, प्लीज तुम्हाला वाचव ना टप्पू. अहो पण मी कसं वाचवू तुम्हाला? बेटा तू गोलीला घेऊन आताच माझ्या घरी जा आणि काही करून अंजली आंटीचा फोन कुठेतरी गायब कर, कुठेतरी लपवून टाक. अरे फोनच नाही मिळाला तर ती फोटोज बघू शकणार नाही. तोपर्यंत मी मिसेस रॉयना फोन करून त्यांना कॉन्टॅक्ट करतो आणि फोटो डिलीट करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, मी ट्राय करतो. ओके बेटा, लवकर जा. ऑल द व्हेरी बेस्ट. आणि तू जसा फोन लपवशील ना तसा मला नक्की फोन कर. ओके? हो, ठीक आहे. सोडी, चल आपल्याला सोसायटीला लवकर पोचायला लागेल. आणि डॉक्टर हाती, तोपर्यंत तुम्ही मिसेस रॉयना फोन करत राहा ना. अरे 1 मिनिट, बिल तर येऊ द्या. अरे बिल तर काउंटरला जाऊन देऊ. चला ना आता. चला. गोली, आपल्याला मेहता अंकलचं एक काम करायचं आहे. काय? अरे बापरे. हो, चल लवकर चल. अच्छा, अरे काय करतोस तू? काय करतोय तू? अचानक थांबलास. अच्छा सोड, तुला प्लान समजला ना? हो. ठीक आहे. अच्छा ऐक, अंजली आंटींना अजिबात संशय येता कामा नये आणि जशी आपल्याला संधी मिळेल आपण त्यांचा फोन सायलेंट वर करून लपून टाकू. ठीक आहे.
आणि ऐक 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 ऐक. जोपर्यंत हाती अंकल फोटो डिलीट करून घेत नाही तोपर्यंत त्यांच्या हाती फोन लागता कामा नये. ओके चल चल ना. अजून काही बोलायचं नाही? अरे झाला आता चल ना. स्माइल. हॅपी न्यू इयर अंजली आंटी. अ व्हेरी हॅपी न्यू इयर टू गोली अँड टप्पू. अंजली आंटी, तारक अंकल नाही आहेत का? तुमचे तारक अंकल सकाळी सकाळी गार्डन मध्ये वॉक करायला गेले आहेत. आहे ना गुड न्यूज? एनिवेज तुम्ही दोघं आत या, बसून गप्पा मारूया. कम इन, कम कम. चल टप्पू. फोटो काढायचा होता तर माझा फोटो काय घ्यायची करत होती? अरे मला काय माहित होतं. होय चला चला. टप्पू, गोली प्लीज कम. अरे बसा. अरे काय करतोयस? तसं माहितीये का, आज तुमची अंजली आंटी खूप खुश आहे. अच्छा का बरं? तुम्हा लोकांना तर माहितच आहे की तारक अंकलने चांगली आणि हेल्दी लाईफ जगावी यासाठी मी किती मेहनत करते. अरे अंजली आंटी, आम्हाला काय अख्ख्या गोकुलधाम सोसायटीला हे माहिती आहे. एक्झॅक्टली. पण आजपर्यंत मेहनत फक्त मी करत होते. तुमच्या तारक अंकलचं काहीच कॉन्ट्रीब्युशन नव्हतं. पण आता तुमच्या तारक अंकलने न्यू इयर रेझोल्युशन घेतलंय. यावेळी त्यांनी संकल्प केला आहे की ते बाहेरचं काहीच खाणार नाहीयेत आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणार. तसं तर अंजली आंटी असे संकल्पना लोक मोडूनच टाकतात. हो, खाण्यावर कंट्रोल राहत नाही ना. तुम्ही मलाच बघा ना. तुझा संकल्प मोडू शकतो पण तारक अंकलचा संकल्प मोडणार नाही. कारण यावेळी त्यांचा संकल्प दृढ आहे आणि माझा तुझ्या अंकलवर पूर्ण विश्वास आहे. अरे वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. तसं मेहता अंकलनी बरोबर सांगितलं होतं. जर अंजली आंटींना समजलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. हो यार, ऍक्च्युली प्रकरण फारच गंभीर दिसतंय नाही? अंजली आंटी ऍक्च्युली आम्हाला ना लिंबू पाणी प्यायची खूप इच्छा होते. आणि गोकुळधाम सोसायटीमध्ये तुमच्यापेक्षा बेटर लिंबू पाणी कोणी बनवतच नाहीये. हो, आम्हाला तर एटीएम स्पेशल लिंबू पाणी प्यायचं आहे. करेक्ट, एटीएम स्पेशल लिंबू पाणी प्यायची इच्छा आहे. ऑफ कोर्स गाईज, तुम्ही बसा, मी पटापट घेऊन येते. ओके थँक्यू थँक्यू आंटी, थँक्यू सो मच. मोस्ट वेलकम. दिस इज सो क्यूट. अरे लवकर कर ना. गोली, अंजली आंटी, तुमचा फोन येतोय. हो माहितीये, म्हणून तर घ्यायला आले होते. हॅलो 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 हॅलो. आजकाल नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम झालाय ना. हो फोन येतात पण समोरून आवाजच येत नाही. हो, होतं कधी कधी. हो एनिवेज, मी लिंबू पाणी आणते. काही पण करून अंजली आंटीना आज फोन घेऊन जाण्यापासून थांबवावं लागेल. अंजली आंटी थांबा. अंजली आंटी, मी तुम्हाला आता ऑब्झर्व केलं. तुम्हाला पण गोगी सारखंच फोनचं ऍडिक्शन झालं आहे नाही का? हो नाही तर नाही, ते आपलं किचन मध्ये पण फोन सोबत घेऊन चालला आहात म्हणून विचारलं. अरे असं काही ऍडिक्शन नाहीये मला. ते तर कधी कधी किचन मध्ये काम करता करता फोटोग्राफ्स बघत असते. एनिवे, तुम्ही दोघं गप्पा मारा, तोपर्यंत मी आज जाते आणि एटीएम स्पेशल लिंबू पाणी घेऊन येते. अंजली आंटी, काय झालं? फोन इथेच ठेवून जा ना. फोन इथे का? नाही 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 अंजली आंटी, तुम्ही फोन घेऊन किचन मध्ये नाही जाऊ शकत. हो मोठी बरोबर risk आहे. आहे. नाही जाऊ शकत. नाही. नाही बरोबर आहे. जीवाचा धोका आहे. जीवाचा धोका? हो कसं काय? अंजली आंटी, फोन मध्ये रेडिएशन असतं हे तर तुम्हाला माहिती आहे ना. हो, आणि किचन मध्ये गॅस असतं, राईट? किचन मध्ये गॅस नसेल तर अन्न कसं शिजेल? तेच तर आंटी, तेच तर. जेव्हा गॅस आणि रेडिएशन एकत्र येतात तेव्हा एक खतरनाक मिश्रण तयार होतं आणि त्याने ब्लास्ट देखील होऊ शकतो. काय? ब्लास्ट ब्लास्ट ब्लास्ट? असं पण होतं का? हे तर मला माहीतच नव्हतं. मम्मीला पण याबद्दल माहित नव्हतं. पण अय्यर अंकलने जेव्हा या रिसर्च बद्दल सांगितलं तेव्हा मम्मी पण घाबरली. अच्छा, आता मम्मी कधीच कधीच तिचा फोन किचन मध्ये घेऊन जात नाही. जीवाला धोका आहे ना. आंटी मग तुम्ही एवढी रिस्क का घेता? फोन बाहेरच ठेवा ना. हो, ऑफकोर्स मी कुठलीच रिस्क घेणार नाहीये.
आणि आज नंतर किचन मध्ये फोन घेऊन जाणार नाही. तसं आता तुम्ही दोघं बसा, मी पटापट ATM स्पेशल लिंबू पाणी बनवून घेऊन येते. अँड गाईज थँक्यू. अरे आंटी मोस्ट वेलकम. सोफ्याखाली टाकून देऊ. नाही नको नको नको, आधी त्या तिथेच हुडकतील. अरे एक यार. काम करूया, मेहता अंकलच्या टेबलच्या खाली अरे टाकूया. नाही यार, ते सगळ्यात कन्व्हिनियंट आहे. टप्पू दे यार. गोली 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 ऐक 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 उशीच्या कव्हर मध्ये टाकूया. हो यार, परफेक्ट आयडिया आहे. थांब. थँक्यू. लपव लपव पटकन. मेहता अंकलला पण सांगून टाकूया, त्यांना पण शांती मिळेल. हो टप्पू, सांगून टाक सांगून टाक. अंजली आंटी बाहेर येतील, ते परत त्यांचा फोन मागतील. काय डॉक्टर हाती फोन लागला की नाही? अरे लावतोय पण लागतच नाहीये. प्रयत्न करा ना यार. लागला. अच्छा हा वास. हा टप्पू बोल, काय झालं? मेहता अंकल शाबासकी द्या, शाबासकी. तुमचं काम पूर्ण झालं. आम्ही अंजली आंटींचा फोन सुरक्षित जागेवर लपवला आहे. शाबास शाबास शाबास, क्या बात है, शाबास. तुम्ही पटकन फोन करून मिसेस रॉयना तो फोटो डिलीट करायला सांगा. हो हो, आमचे प्रयत्न सुरू आहेत. ओके बाय. अरे तुम्ही फोटो डिलीट करायला सांगा. टप्पूने फोन लपवलाय. अरे पण एवढं खुश व्हायची गरज नाहीये मित्रांनो, अजून संकट टळलेलं नाहीये. जोपर्यंत तो फोटोग्राम ऍप वर आहे तोपर्यंत मी सुरक्षित नाहीये यार. लागला. नाही लागत आहे. अरे हे फायनली ATM स्पेशल लिंबू पाणी तयार. थँक्यू अंजली आंटी, थँक्यू सो मच. यू वेलकम. तुम्ही लोक तुमचं लिंबू पाणी प्या, मी पटापट फोनवर माझा फोटोग्राम बघून घेते. अरे माझा फोन कुठे गेला? माझा फोन तुम्ही इथेच ठेवला होता का? जेव्हा मी किचन मध्ये गेले होते तेव्हा मी म्हणाले होते ना, प्रॉमिस आय वोंट टेक द फोन इन द किचन. तर इथेच असा ठेवून गेले होते ना. नाही नाही अंजली आंटी, तुम्ही इथे नाही, तिथे ठेवला असेल फोन. तिथे तिथून तर घेतला होता ना टप्पू. मग इथे आपण तिघं बोलत होतो तेव्हा मी इथे ठेवला होता. एक मिनिट, तुम्ही दोघांपैकी कोणी माझा फोन घेतला आहे का? नाही तर आंटी, तुम्हीच कुठेतरी ठेवला असाल, तुम्ही विसरले असाल. अरे पण कुठे गेला? कारण मी किचन मध्ये गेले तेव्हा फोन इथेच होता. अच्छा तुम्ही इथं ठेवला. अच्छा हो अंजली आंटी, आठवलं मला. तुम्ही जेव्हा किचन मध्ये गेलात ना तेव्हा गोलीने मला असा धक्का दिला आणि मी असा झालो. धक्का लागून फोन मागे पडला असेल. शोधूया ना आपण. हो, इथेच असेल, इथेच असेल. हा. गोली गोली लवकर ये, मदत कर जरा. ये लवकर ये. सापडेल. गोली दिसतोय का तुला? नाही पडला इथे. मेहता अंकल घाई करा, माहित नाही हा ड्रामा कुठवर चालेल. सापडला का? नाहीये इथे फोन. मग शोधा ना, दुसरीकडे शोधा. हो, इथेच आंटी, कुठेतरी आम्ही असेल. शोधतो, काळजी You don't करू worry. नका. आम्ही शोधतो, इथेच असेल कुठेतरी. इथेच असेल. अंजली हे गोली आंटी, चल त्या तुम्ही बाजूला बघ टेन्शन तिकडे. नका घेऊ. हा इकडेच असेल कुठेतरी. गोली सापडला का रे तुला फोन? नाही यार टप्पू, सापडला असता तर सांगितलं असतं ना. अंजली आंटींनी फोन शोधला तर मोठं संकट येईल. आम्ही पण पकडले जाऊ आणि मेहता अंकल सुद्धा. हा सापडला का? तिथे नसेल. मग कुठे असेल? गोली, तुझा फोन दे. माझा का? अरे काय का? आपण कधीपासून फोन शोधतोय, त्याऐवजी फोनवर रिंग देऊया ना. दे तुझा फोन दे, मी डायल करते माझा नंबर. हे घ्या. रिंग तर इथेच कुठेतरी वाजते. गोली तू फोन सायलेंट नाही केलास? सॉरी यार टप्पू, गडबडीत सायलेंट करायलाच विसरलो. अरे यार गोली तू.
माझा फोन उशीत कसा पोहोचला? झालं कल्याण, सापडला फोन. हा गोली, उशीत फोन सापडला. तेच ना. एक मिनिट. तसा हा फोन उशीच्या कव्हर मध्ये कसा गेला? मी तर फोन तिथे ठेवून गेले होते. बोला. एक मिनिट. ए टप्पू, हा तुझा फोन नाहीये. एक मिनिट तुझा फोन दाखव. हा. बघितलास, तुझा आणि अंजली आंटीचा फोन एकदम सिमिलर आहे ना. तर तुझा फोन मी मस्करीतला पावला तेव्हा मला वाटलं तो तुझा फोन आहे. मला काय माहित तो अंजली आंटीचा फोन आहे. मी कन्फ्युज झालं, बाकी काही नाही. अंजली आंटी, एकदम सिमिलर फोन आहे आपला. सिमिलर नाही, सेम आहे. सेम हो, टप्पू, एकदम सेम, सेम. सेम. हो सेम तर आहे. काय हो, तू खूप खोडकर झालाय सांग गोली. सॉरी आंटी. पण पकडला गेलास ना. चला आता फायनली मी जे काम करणार होते ते काम फिनिश करते. माझं फोटोग्राम चेक करणार. ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही लिंबू पाणी प्या. चला. आंटी, या लिंबू पाण्यासोबत थोडासा नाश्ता मिळाला असता ना तर मजा आली असती. लगेच आणते, पण आधी मी फोटोग्राम चेक करू प्लीज. नाही अंजली आंटी, खूप भूक लागली आहे. आता कंट्रोल होणार नाहीये. फोन नंतर बघा ना आंटी. आता थोडासा नाश्ता द्या ना प्लीज. अरे गोली, आधी एटीएम स्पेशल लिंबू पाणी पी, तोपर्यंत मी फोटोग्राम चेक करते, मग मी नाश्ता देते. अँड बाय द वे, जर तुम्ही 10-15 मिनिटं वेट केलं ना तर मी तुम्हाला मस्त नाश्ता खाऊ घालेन. नाही अंजली आंटी, कंट्रोलच होत नाहीये. बिस्किट, चकली, चिवडा, जो काही थोडासा नाश्ता आहे ते सुद्धा चालेल आंटी, प्लीज. आणते गोली, एक 5 मिनिट थांब. सोड गोली, अंजली आंटी आता बिझी आहेत. माझ्या घरी जाऊन नाश्ता करूया ना. चल हा, चल ठीक चल. आहे. एक मिनिट. अचानक एवढी भूक कशी लागली गोली? आंटी, गोलीच्या भुकेचं असंच आहे, कधी पण लागते. ठीक आहे, तुम्ही लोक बसा, मी आता नाश्ता घेऊन येते. अरे अंजली आंटी, तुम्ही परत विसरलात. मोबाईल, रेडिएशन, गॅस, ब्लास्ट. जीवाचा धनो मस्से विथ मोबाईल. नाही ऑब्विसली. आता घेऊन येते. या टप्पू, आता काय करायचं? परत फोन लपवायचा का? अरे गोली, हे त्यांचंच घर आहे, त्यांना फोन सापडणारच. माझा फोन आहे, माझा. बोल गोगी. ओय टप्पू, गोली, कुठे आहात तुम्ही लोक? मी गोलीच्या घरी सुद्धा गेलो होतो, तिथे कोणीच नाहीये. हा, ते आम्ही जरा कामात आहोत. पण तुम्ही लोक आहात कुठे? मेहता अंकलच्या घरी आहोत. ओ, मी पण येतो. नाही, तू येऊ नकोस. का? काय झालं? तुम्ही दोघे मिळून तिथे काय करताय? गोगी, आता आम्ही सिक्रेट मिशन वर आहोत, नंतर बोलूया. ओके टप्पू, आता काय करायचं? एक काम करूया, मेहता अंकलला फोन करूया आणि त्यांना सांगूया की काहीतरी आयडिया द्या. ठीक आहे, मी तिकडे बघतो. लक्ष ठेव. हा टप्पू, बोल, काय झालं? मेहता अंकल, तुम्ही मिसेस रॉयशी बोलून फोटो डिलीट करून घेतला की नाही? नाही, प्रयत्न सुरू आहेत. त्यांचा कॉन्टॅक्ट झाला रे झाला की मी फोटो डिलीट करवतो ना. ओय मेहता साहेब, फोन स्पीकरवर टाका बघू आधी. हा, मेहता अंकल, घाई करा, इथे प्रॉब्लेम झालाय. काय प्रॉब्लेम झालाय? अंजली आंटीना फोन सापडलाय. काय? अरे कसा सापडला यार? तुम्ही दोघं मिळून एक फोन नाही लपू शकत? अंकल, आम्ही फोन लपूनच ठेवला होता, पण गोली फोन सायलेंट करायला विसरून गेला आणि अंजली आंटीना तो फोन सापडला. मेहता अंकल, आता काही चान्स नाहीये. जर आम्ही परत फोन लपवला तर पुन्हा पकडले जाऊ. त्या कुठल्याही क्षणी फोटोग्राम ऍप बघू शकतात. ऍप डिलीट करून टाक. फोटोग्राम ऍप डिलीट करून टाक. काही फायदा नाहीये मेहता अंकल. 4Gच्या स्पीडने ऍप अर्धा मिनिटात डाउनलोड होईल. झालं, संपलं सगळं. आता काही होऊ नाही शकत. आता अंजली बघणार. का नाही होऊ शकत मेहता साहेब? का होणार? अजून पण एक मार्ग आहे. काय? तोडून टाक टप्पू, फोन तोडून टाक. अरे काय बोलतोय सोडी? नाही बरोबर बोलताय सोडी, बरोबर बोलताय टप्पू. फोन तोडून टाक. अरे काय तोडून टाक? 15,000चा अरे फोन आहे मेहता का? साहेब, तुमच्या जीवावर बेतलेला आहे आणि तुम्ही फोनचा विचार करताय. मी तुम्हाला दुसरा मोबाईल गिफ्ट देईल माझ्यातर्फे. तो मोबाईल तोडून टाका प्लीज. अरे पण यार, अहो मेहता साहेब, लग्न तुटण्यापेक्षा बरं आहे मोबाईल तोडून टाक टप्पू, तोडून टाक. काय? फोन तोडून टाकू? पक्का? अरे तोडून टाक. विचारच नको करूस. ना राहील बांबू, ना वाजेल बासुरी. ठीक आहे, मी फोन तोडून टाकतो. गोली, आपल्याला हा फोन तोडावा लागेल. अरे यार टप्पू, तू काय बोलतोयस? केवढा महाग फोन आहे यार. अरे तू त्याची चिंता करू नको, बागा अंकल त्याला रिपेअर करतील. पण यावेळी या फोनचं तुटणं फार गरजेचं आहे. पक्का? हो. ठीक आहे. नाही, इथे तर कार्पेट आहे, नाही तुटणार. इकडून तर अंजली आंटी येतील. काय करू अरे यार? यार, काय करतोयस तू? फोन अरे तोडायला यार. एवढा वेळ लावतोयस? काय
करतोयस तू? त्याचं काय ना अंजली आंटी, माझ्या फोन मध्ये नेटवर्क येत नव्हतं म्हणून बघत होतो की तुमच्या फोन मध्ये नेटवर्क आहे का. आणि त्याचं असं आहे की घरी सुद्धा मला कधी नेटवर्क मिळत नाही, तेव्हा मी हे असं असं करतो ना तेव्हा मग नेटवर्क येतं लगेच. आला नेटवर्क आला का? आलं का नेटवर्क? हा आला फुल नेटवर्क आलं फुल. कधी कधी फ्लक्च्युएट करतं हो ना. हो. आता तुम्ही पण या इथे, नाश्ता घेऊन आले मी. चला. टप्पू, माझा फोन ठेवतोस प्लीज? हा हो इथे ठेवतो ना, हे घ्या. दॅट्स लाईक अ गुड बॉय. हो. या बसा, एटीएम स्पेशल नाश्ता आहे. कम ऑन. नाश्ता नाही करायचा. आता तुम्ही तुमचा नाश्ता करा, मी फायनली माझा फोटोग्राम बघते. टप्पू प्लीज काहीतरी कर यार, नाहीतर मेहता अंकल गेले. नाही गोली, मी एक काम करतो, काही पण करून अंजली आंटींकडून फोन काढून घेतो. जसा फोन माझ्या हातात येईल ना. हे काय कुसबुस करताय तुम्ही? अरे या नाश्ता करा. जाना अंजली आंटी, जसा हा फोटोग्राम ऍप आहे ना तसा दुसरा ऍप आहे व्हिडिओग्राम ऍप. मी तुम्हाला दाखवतो. अरे खूप नाही चांगला ऍप आहे. नाही, मला फोटोग्राम ऍप बघायचं, प्लीज दे ना. आंटी फक्त 1 मिनिट लागेल, मी तुम्हाला दाखवतो ना. हा आणि अंजली आंटी व्हिडिओग्राम नाही, माझ्याकडे बेटर ऍप आहे. टप्पू मला अंजली आंटीला दाखवू दे ना. गोली थांब, थांब, गोली, हे बघ, अरे, काय करतोय? अरे, गोली थांब, अरे, गोली थांब. हे काय केलं तुम्ही? अंजली आंटी, मी तर काहीच नाही केलं, मी तर तुम्हाला ऍप डाउनलोड करून देत होतो. हा गोली आहे ना बघ. ए माझं नाव नको घेऊ टप्पू, तू हिसकावलंस माझ्याकडून फोन. अरे गोली, पहिला फोन माझ्या हातात होता, मी आंटीला ऍप दाखवत होतो, तू काय अरे यार, हिसकावलंस मी बरं? पण तर ऍपच दाखवत होतो ना. 2 मिनिटं थांबायचं होतं ना, इतकं टाईट पकडण्याची काय गरज होती? म्हणजे काय, टाईट तू थांबायचं पकडलेलं होतंस ना? मी खेचत होतो. बस. तुझ्यामुळेच झालंय. ओ गॉड, काय झालंय तुम्हा दोघांना? कधीचे विचित्र वागताय तुम्ही. सॉरी अंजली सॉरी. आंटी, ते काय ना, तुमचा फोन आमच्या हातातून पडला ना, म्हणून आम्ही दोघं घाबरलो आणि डिस्टर्ब झालो. पण तुम्ही चिंता करू नका, हा फोन मी बागा अंकल कडून रिपेअर करून आणतो. हे सॉर्टेड. टप्पू, गोली, तुम्ही दोघं कोणत्या सिक्रेट मिशन वर आलाय? सिक्रेट मिशन? हो, टप्पूने मला सांगितलं की तो आणि गोली एका सिक्रेट मिशन वर आलेत. गोली? मी कोणतं सिक्रेट मिशन? ते टप्पू सांगेल तुम्हाला. अरे तू सांग ना, तुला विचारलंय तर. हा तू सांग. नाही टप्पू, तू सांग. सांगून टाक गोली, सांगून टाक सांगून ना. टाक टप्पू, सांगून टाक. सांगून टाक गोली, सांगून टाक. ठीक आहे, सांगून टाकतो. तर अंजली आंटी, सिक्रेट मिशन ही एक लॉंग स्टोरी आहे आणि आता ती इम्पॉर्टंट नाही आहे अंजली आंटी. आता इम्पॉर्टंट तुमचा फोन आहे. बघा ना, पार्ट्स वेगळे झालेत. काय हालत झाली आहे तुमच्या फोनची. हो, हा तर गेला बिचारा. आंटी तुमचा फोन रिपेअर होऊन जाईल. बागा अंकल त्याला रिपेअर करून टाकतील, डोंट वरी. अरे यासाठी बागा अंकलला सांगायची काय गरज आहे? आणा, मी दुरुस्त करतो. माझ्या पप्पांचा फोन बल्ले बल्ले करताना खूप वेळा पडलाय. मला फोन चालू करण्याची ट्रिक येते. हा गोगी आज मेहता अंकलचं भांड फोडूनच राहील. प्लीज गोगी, लवकर फोन चालू कर. माहितीये मी कधीचा फोटोग्राम बघायचा म्हणून वेट करते. लगेच होईल. राहू दे ना गोगी, आपल्याला नाही होणार. बागा अंकल करतील ना. हा राहू दे, तू राहू दे गोगी, राहू दे. गोली, एकदा ट्राय तरी करू दे. अरे जर गोगीने फोन ऑन केला तर मेहता अंकलचा गेम ओव्हर. एकदा बाहेर येऊ दे गोगीला. असा तोडतो ना. चालू झाला. थँक्यू. वा
वाव, गोगी वा वा. स्मार्ट आहे हा. सगळं बर्बाद झालं. मेहता अंकल तर गेले. पण स्क्रीन तुटली आहे. काय स्क्रीन तुटली. ओ नो. मेहता अंकल इज बॅक. रिपेअर तर करावंच लागेल. बघितलं ना गोगी, बोललो होतो ना तुला, बागा अंकलच रिपेअर करती. एक मिनिट. थँक गॉड, स्क्रीन गार्ड तुटलंय. फोनचा स्क्रीन नाही. अरे वा. ओ नो. ओ येस. ओ येस येस. स्क्रीन गार्ड. स्क्रीन गार्ड आहे, वाचलो. माय गॉड. गोगी, फोन ठीक केल्याबद्दल तुला खूप खूप थँक्यू. थँक्यू कसला हो अंजली आंटी. अंजली आंटी ते बस. आता माझ्या फोनला कोणी हात नाही लावणार. कधी पडतोय, कधी हरवतोय, तर न जाणू काय काय होतंय. मला माझ्या फोन बरोबर आता कोणताही ऍक्सिडेंट नकोय. हॅलो. टपू काय झालं, फोन तुटला ना? आपण बाजी हरलोय. म्हणजे अंजलीने फोटो बघितला? नाही, पण कधी काही होऊ शकतं. बस खेळ संपायला चालाय. टप्पू फक्त 2 मिनिटं थांबव तिला. 2 मिनिटं, आम्ही तिकडे पोहोचतोच आहोत. हा ठीक आहे. कोणाचा फोन होता? कोणाचा खेळ संपायला आलाय? तो माझ्या मित्राचा फोन होता. तो क्रिकेट मॅचचं सांगत होता. तो म्हणत होता की आजच्या दिवसाचा खेळ संपायला आलाय. मस्त मस्त होत. बरं अंजली आंटी, तुम्ही तुमचा एखादा फेवरेट ऍप्लिकेशन उघडून बघा ना की फोन चालू आहे की नाही. अरे हो. अरे ऍप उघडायची काय गरज आहे. दिसतोय ना फोन चालतोय ना. ऍप उघडायची काय गरज आहे गोगी. तरी पण मला फोटोग्राम बघायचंय. आंटी मी तुम्हाला व्हिडिओग्राम ऍप दाखवतो. ते खूपच चांगलं ऍप आहे. एकदा नाही दाखवा ना टप्पू, मी बोलले ना मला व्हिडिओग्राम नाही परफेक्ट आवडत. आंटी परफेक्ट. व्हिडिओग्राम ऍप बघायची गरज नाहीये. मी तुम्हाला बेटर ऍप दाखवतो. द्या द्या. आंटी आंटी त्या इकडे मी व्हिडिओ नाही, नाही, मला द्या मला द्या. मी दाखवतो. माझ्याकडे द्या, मी द्या, व्हिडिओग्राम द्या. ऍप दाखवतो. अहो, आंटी नो मोर डिस्कशन्स ऑन फोन, ओके? अंजली आंटी मी मला व्हिडिओग्राम. माझा फोटोग्राम बघू द्या. आणि हो, नाश्ता करा तुम्ही सगळे. मिसेस रॉय. अंजली. मी तुम्हाला कधीपासून फोन ट्राय करतोय, पण तुमचा आणि रॉय बाबूंचा फोनच बंद लागतोय. तारक, हे सगळं काय आहे? काय आहे हे सगळं? अंजली ते काय ना की मी मेहता साहेब. मेहता साहेब. मेहता साहेब. काम झालं. जे काढायचं होतं ते काढून टाकलं. त्याचा काय फायदा. अंजलीने फोटो बघितले. कुठलं काम झालं? काय काढून टाकलं? ते मित्राला एक काम सांगितलं होतं ना, ते 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 काम झालं माझं. हा ते कस्टम मध्ये माल अडकला होता तर त्याला काढलं ना हाती भाऊ. कस्टम. अरे हाती भाऊ, तुम्ही बोलला होता ना तुमच्या मित्राचं सामान अडकून पडलंय कस्टम मध्ये. मी फोन केला होता मित्राला तर तो काढून टाकेल, तर तेच काढलं ना. हा ते कस्टम. हो झालं. अंजली तू फोन मध्ये काय बघतेस? फोटोग्राम. माझ्या बेस्ट फ्रेंडचा हस्बंड सुशील आपल्या फॅमिलीला सोडून दुसऱ्या लोकांसोबत न्यू इयर पार्टी करतोय. नावच सुशील आहे, चांगले गुण नाहीये त्याच्यात. म्हणजे तू
फोटोग्राम ऍपवर सुशीलचा फोटो बघून रागावत होतीस. फोटो बघा. अरे तुम्ही लोक एवढं हसताय का? ते काय ना अंजली, आम्ही सगळ्या मित्रांनी ना वर्षाच्या पहिल्या दिवशी असा संकल्प घेतलाय की दिवसातून 3 वेळा असं हसायचं. काय करतोय जेठालाल? जमत नाही तर कशाला करायचं? सॉरी, थोडी जास्त झाली. जास्त झालं. हो बघा तरी, स्वतःच्या फॅमिलीला सोडून दुसऱ्या लोकांसोबत न्यू इयर पार्टीचे फोटो काढून घेतोय. बघा तर तुम्ही हो लोकं. बघून दे. सी एनिवेज, तुम्ही लोक थकून आला असाल, तुम्ही बसा, मी पाणी घेऊन येते. वाढ ना. येस. सगळं व्यवस्थित आहे मुलांनो. थँक्यू 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 व्हेरी मच. ओके. टप्पू, गोली, तुम्ही लोकांनी खूप मोठं काम केलंय, खूप मोठं काम केलंय. कमाल केली तुम्ही लोकांनी, कमाल केली आहे. अरे अंजली आंटीने ते फोटो बघितले असते ना तर काय माहिती माझं काय झालं असतं. कोणता फोटो? काय बोलताय तुम्ही? काय कळतच नाहीये. गोगी पुत्र, मी तुला सगळं सांगतो. टप्पू, गोली, तुम्ही लोक जाणून बुजून अंजली आंटीचा फोन तोडायचा प्रयत्न करत होता आणि तुम्हीच अंजली आंटीचा फोन लपवला होता. अरे काय करतोय गोगी? माझी वाट लावणार की काय तू? मी तर फक्त विचारत होतो की अंजली आंटीचा फोन. अरे भाऊ सोडी, याला बाहेर घेऊन जा, नाहीतर हा आपली आज वाट लावून टाक. हा चिटाप्रा. अरे गोगी पुत्र, तुला जे पण विचारायचे ते बाहेर जाऊन विचार. हा, बाहेर जाऊन कोणाला विचारू? अरे काय चाललंय जेठालाल? अरे काय, माझा हात कुठे घेऊन गेलास? तुझा हात माझ्या कपाळावर आला. अरे नाही, मी असा करत होतो आणि घेऊन गेलास तू माझा हात. राहू दे. ओय गोगी पुत्र, मी थोडीच कायमचा इथे राहणार आहे. ओय, मी बाहेर आल्यावर तू मलाच विचार ना. थँक्यू बाबा, थँक्यू. लव्ह यू. हा, लव्ह यू बेटा, लव्ह यू. अरे बाय द वे पप्पा, तुम्ही कचोरी आणणार होतात ना? कुठे आहे कचोरी? कचोरी? कचोरीच्या काय गोष्टी चालल्यात? सांग गोली, बोल बोल. ते गोली मला म्हणत होता की त्याला कचोऱ्या खायची खूप इच्छा होते. हो, कचोरी खाण्याचं मन होत होतं, तेच बोलत होतो मी. अच्छा, अरे काय गोली, ही कचोरी कसली डीप फ्राईड असते माहितीये? तेलात तळलेले असे पदार्थ खाता हेल्थ साठी चांगलं नाहीये. ची 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 ची. खरी गोष्ट आहे. तारक, तुम्ही जे म्हणताय ते योग्यच आहे, पण गोली अजून लहानच आहे ना. त्याला नका अडवू, त्याला खाऊ द्या. तब्येतीची काळजी तर तुम्हाला करायची आहे. हो, आणि तसे मेहता अंकल, मी काय लपून छपून खायची गोष्ट नाही करत आहे. सरळ सरळ पप्पांनाच विचारतोय. गोली, आय थिंक वी शुड लिव्ह. हा चला मिनिट, एक मिनिट. तुम्ही सगळे थांबा, तुमच्यासाठी सरप्राईज आहे. काय? सरप्राईज? सरप्राईज? सांगते हो. कसलं कसलं सरप्राईज? काय? तुमच्यासाठी तर खास सरप्राईज आहे. अच्छा अच्छा. काय काय अंजली? अहो थांबा जरा, आता समोर येईल. प्लीज सगळ्यांना पाणी द्या. हो हो. जस्ट अ सेकंड. हा, हॅलो, तुम्ही आलात? हा, 1 मिनिट, लगेचच येते. जस्ट गिव्ह मी अ स्पेस. मेहता साहेब, काय सरप्राईज आहे आणि कोण आहे बाहेर? आता सरप्राईज आहे तर मला कसं कळणार भिडे? मेहता साहेब, अंजली वहिनींना त्या आपल्या 56 भोगांविषयी समजलं तर नसेल ना? अरे अरे काय बोलतोस पोपटलाल? असं थोडी होऊ शकतं. हो, मी आणि गोली इथेच होतो. आम्ही त्यांना फोन मध्ये बघायचा चान्सच नाही दिला. आणि जेव्हा त्यांनी फोन मध्ये पाहिलं तोवर तुम्ही फोटो डिलीट केला होता. मग
हे पण होऊ शकतं ना की टप्पू आणि गोलीच्या यायच्या आधीच अंजली वहिनीनी फोटो पाहिला असेल. हा यारो, हे होऊ शकतं. नाही सोडी अय्यर भाऊ, असं नाही होऊ शकत. जर असं झालं असतं ना तर अंजली वहिनीच्या चेहऱ्यावर साफ साफ कळलं असतं ना. त्या रागाने लाल लाल झाल्या असत्या. खरी गोष्ट आहे हो. बिलकुल बिलकुल करेक्ट. असं नॉर्मल थोडी बिहेव करेल ती. असं नाही होऊ शकत. पण आजही असू शकतं की अंजली भाभी यावेळी नाटक करत असतील आणि बाहेरून आल्या आल्या मेहता साहेबांवर रागाने तुटून पडतील. अरे पण ते यावेळी बाहेर गेल्या तरी कशाला? अरे आता मला काय माहित. ओ यारो, या अंजली भाभी आपल्या गोकुलधाम महिला मंडळाला एकत्र करायला तर नाही गेल्या? कदाचित त्यांनी सगळ्यांना बोलवलं असेल आणि सगळ्यांसमोर मेहता साहेबांचं भांड फोडणार असतील. हे बघा, बस आता खूप झालं. या सगळ्या संभावना सांगून मला घाबरू नका तुम्ही. आता जे पण होणार आहे ते थोड्या वेळाने अंजली भाभी आल्यावर कळेल. अरे मला हा समोसे आणि कचोरीचा सुगंध काय येतोय? हा हाती भाऊ, येणारच ना. आपण इतके समोसे कचोरी खाल्ले आहेत, इतके सगळे समोसे कचोरी खाल्ले आहेत, तर मग त्याचा वास डोक्यात गेलाय तुमच्या. ते बाहेर तर येणारच ना. नाही सुगंध तर मला पण येतोय आणि मी तुमच्या सोबत नाश्ता करायला नव्हतो आलो. हा, सुगंध तर मला पण येतोय. करेक्ट. ओके बेटा, तुला पण येतोय? 1 मिनिट पापा. हो येतोय. याचा अर्थ अंजली भाभी कचोऱ्या आणि समोसे घेऊन येत आहेत. अरे नक्की नक्की त्यांना संशय आला असणार की आपण समोसे आणि कचोऱ्या खायला गेलो होतो म्हणून. ओ तिरी, त्या बाहेरून समोसे आणि कचोऱ्या आणून तुमच्या समोर ठेवतील आणि म्हणतील हेच खायचं होतं ना, खा. खोटे संकल्प नका खाऊ. ए गोल्डन क्रो, तुझ्या काळ्या जिभेला जरा आवर घाल. पोपटलाल चांगलं चांगलं बोल ना. तारक, तुमचं सरप्राईज आलेलं आहे. काय हे आहे तुमचं सरप्राईज. समोसे, कचोऱ्या आणि गुलाबजाम.